चांगदेव 65. स्वस्ति श्री वटेषु जो लपुनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. मंगलाचरण. ग्रंथारंभी मंगल करण्याचा शिष्टांचा संप्रदाय असल्याने ज्ञानेश्वर महाराज आपल्या या ग्रंथाच्या आरंभी मंगल करीत आहेत. हे मंगल करण्याचे शिष्ट संमत प्रकार म्हटले म्हणजे आशीर्नमस्क्रिया वस्तू निर्देशो वापी मंगलम. आशीर्वाद रूप मंगल, नमस्क्रिया रूप मंगल व वस्तू निर्देश रूप मंगल. त्यापैकी ज्ञानेश्वर महाराज येथे स्वस्ती आणि श्री वटेश या शब्दांनी मंगल करीत आहेत. यापैकी स्वस्ती हा शब्द आशीर्वाद दर्शक आहे आणि श्री वटेश ब्रह्मवाचक आहे. ब्रह्मवस्तूचे स्मरण हे मंगलप्रद असते. आशुभानी निराचष्टे तनोती शुभसंततिं स्मृतिमात्रेण यत्पुंसां ब्रह्मतन्मंगलं परम्. अतिकल्याणरूपत्वात् नित्यकल्याणसंश्रयात् स्मरतॄणां वरदत्वाच्च ब्रह्मतन्मंगलं विदुः. हे श्लोक प्रसिद्धच आहे. अर्थ. सांगदेवा, तुझे सदैव क्षेम असो. सर्वत्र ओत प्रोत असा पूर्णत्वाने असणारा वटेश, परब्रह्म परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न तुझे उपास्य दैवत तो हा श्री वटेश, जो लपवणे जगदाभास दावी. जी परमात्म वस्तू लपून जगदाभास दाखविते म्हणजे परब्रह्मच आपल्या अप्रकट स्वरूपातूनच जगताच्या रूपाने प्रकट होत असते. विश्व मीच व्हावे बहुस्याम या स्फूर्तीने परब्रह्मच प्रकट होत असते. तसेच जो वटेश प्रकटला असता जगताचा ग्रास करतो म्हणजे तो वटेश आपणामध्ये जगदाभासाला सामावून घेतो. अनेकविध विश्वरचने स्वतःमध्ये विलीन करून घेतो. विवरण. जो लपवणी जगदाभासू दावी. परमात्मा जो श्री वटेश तो लपतो व जगदाभास दाखवितो असा या ओवीचा उत्तान अर्थ असला तरी त्यातील गर्भित अर्थ प्रकट होण्यापूर्वी हे जगत अप्रकट स्वरूपात होते. असद्वा इदमग्र आसीत, त्यातूनच ते प्रकट झाले आहे. ततो वै सदजायत, त्या परब्रह्म परमेश्वराने स्वतः आपणासच या जगताच्या रूपाने प्रकट केले. तदात्मानं स्वयं कुरुत. प्रज्वलित अग्नीपासून हजारो ठिणग्या उत्पन्न होतात व त्या त्यातच लय पावतात. त्याप्रमाणे अनेक नामरूपाने युक्त जड चेतनात्मक अनंत कोटी ब्रह्मांड रचना असलेले पदार्थ त्या अक्षर ब्रह्मापासून उत्पन्न होऊन त्यातच विलीन होतात. ओवी क्रमांक 2. प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगटना लपाला असे न खोमता जो. अर्थ. हा जो श्री वटेश परमात्मा तो जेव्हा प्रकटतो त्यावेळी जगत दृश्य रूपाने दिसत नसते. ते परमात्म्याहून निराळेपणाने तेव्हा उरत नसते. असा परमात्मा लपतो तेव्हा जगत भासू लागते. खरोखर आत्मा प्रकटही नाही व लपलेलाही नाही. प्रगटणे व लपणे ह्या उभय धर्माने तो खोचला जात नाही, स्पर्श केला जात नसतो. तो प्रगटही नाही व लपलेलाही नाही, असा तो पूर्ण आहे, नित्य प्रकट आहे. विवरण. सृष्टीच्या होण्या न रचे सर्व सहारे नवेचे आथी नाथी या दोहीचे पंचत्व गा. सृष्टी आकारास येण्याने हा परमात्मा आकार पावत नाही, तसेच सृष्टीचा संहाराने हा नाश पावत नाही. सृष्टीच्या होण्या न होण्याचा यास स्पर्श होत नाही. आत्मा सदैव परिपूर्ण व नित्य प्रकटच आहे. मा लोपलो ना प्रकटलो कोणा होणे. ओवी क्रमांक 3. बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही न होणे आहे अवघाची जो. अर्थ. आत्मा अनेक नामरूपात्मक सृष्टीरूपाने प्रगट होतो म्हणजे नाना प्रकारची नामे रूपे धारण करून नाना रूपतेस प्राप्त होतो असे आपणास वाटते.
तसतसा तो काही होत नाही. म्हणजे नाना दृश्यरूप बनला तरी त्याच्या एकरूपतेत काहीच फरक पडत नाही. अभेद स्थितीने जशाच्या तसाच असतो, काही बदल होत नाही. जो काही न होऊन आहे, काही न होऊन जगतरूपाने तोच आहे. काही न होऊन काही एक स्वरूप स्थितीत फरक न होता, काही एक विकार होत नसून नित्य सिद्ध निर्विकार स्थितीत बदल न होता जो परमात्मा अवघाची सर्वाच्या सर्वच परिपूर्ण असा आपणच ओतप्रोत घनदाट भरून राहिलेला आहे, त्याच्या वाचून अन्य काही नाही. सर्व तोच आहे म्हणून तो काहीच होत नाही. काही न होणी आहे अवघाची जो पृथक्त्वाने तो भिन्नतेस प्राप्त न होता हे अवघे जगद्रूप तोच आहे. सर्व तोच नटला आहे. एकी एकपणाचा घेऊन या त्रास झाला नानाकारे स्वरूपे बहुवस. परी दुसरेची नाडळे वो यास जया तया माझी याचाची रहिवासो. याप्रमाणे परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपात काही विकार न होता बहु होतो. दृश्य रूपाने जगताच्या रूपाने प्रतीतीला येतो. जगतासह आपले स्वरूपच असलेला नित्य सिद्ध आहे. परमात्मा अनेक नामरूपात्मक सृष्टीरूपाने प्रगट होत असतानाही त्याच्या मूळ स्वरूपात काही उणेपणा येत नाही व काहीही खर्च होत नाही. हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज दृष्टांताने स्पष्ट करतात. ओवी क्रमांक 4. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जया. अर्थ, सोने हे आपल्या सुवर्णत्वात कोणत्याही प्रकारे कमीपणा न येऊ देता अनेक अलंकाराच्या आकाराला प्राप्त होते. तसेच मूळच्या आपल्या निर्विकार शुद्ध परब्रह्म स्वरूपात काहीही वेंच खर्च न होता परब्रह्म परमात्मा जगद्रूपाने आपणच प्रगट होत असतो, जगद्रूपाने नटत असतो. दृष्टांतातील वेंच अवयवतः घेण्याचा नसून स्वरूपतः घेण्याचा आहे. विवरण. मतपरतरन्यन्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव. अर्जुना, माझ्याहून इतर दुसरे असे जगतात काही नसून हे सर्व जग माझ्यामध्ये जसे सोन्याच्या तारेत सोन्याचे मणी ओवलेले असतात. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे जग म्या धरिले सबाह्याभ्यंतरी. तसे मी विश्व धारण केले आहे. विश्वाचे आत बाहेर मीच परब्रह्मच होय. जग दुसरे काही नसून ते परब्रह्मरूपच होय. ओवी क्रमांक 5. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. अर्थ, लाटांचा अंगरखा न काढिता लाटांचे आच्छादन बाजूला न करता लाटांसह उघड पाणीच आहे. तरंगाच्या योगाने अगोदर जल आच्छादित होतच नाही. लाटांसह असणे हे पाण्याचे स्वरूपच. जला वाचून तेथे अन्य काहीच नसते. तसे जगतासह म्हणजे जगतरूपाने परमात्म्याचे यथार्थ स्वरूप प्रकट होत आहे. जगस्फूर्तीने तो झाकला जाणारा नाही. विवरण. जालेनी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके किडेवरी माणिके लिपीचे काही. म्हणून जग परवते सारोनी पाहिजे माते तैसा नव्हे उखी ते आघवे मिचे. प्रकाशू तो प्रकाशकी यासी न वंची घेई चुकी म्हणून जग असी की वस्तू प्रभा. तमेव भांत मनोभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. येथे लपणे व प्रगटणे शब्दांचे अर्थ मागील दृष्टांतात दर्शवल्याप्रमाणेच सापेक्षतेने होतात. या दृष्टांताप्रमाणे जगताचे आत बाहेर आदी अंती म्हणजे सर्वत्र सर्व काळी जगत म्हणून परमात्मा स्वरूपाव्यतिरिक्त अन्य काहीच नाही. ओवी क्रमांक 6. परमाणुंचिया मांदिया पृथ्वीपणे नवचेची वाया तेवी विश्वस्फूर्तिया झाकवेना जो. अर्थ, परमाणूचा मोठा समुदाय असला तरी पृथ्वीला सोडून नाही.
पृथ्वीचा पृथ्वीपणा फुकट जात नाही. तो मेळावा पृथ्वीत्वानेच नांदतो व परमाणुरूपाने नटण्यात पृथ्वीत्व झाकत नाही. परमाणूचे अनेकत्व असले तरी पृथ्वीशी ते अभिन्नच आहे. पृथ्वीहून ते भिन्न होत नाही, कारण पृथ्वी म्हणजे दुसरे तिसरे काही एक नसून परमाणूचा समुच्चयच होय. या दृष्टांताप्रमाणे तो परमात्मा या विश्वस्फूर्तीने म्हणजे जगदाभासाने झाकला जात नाही. एक पदार्थ दुसऱ्या पदार्थात झाकू शकतो जर ते एकमेकांहून भिन्न स्वरूपाचे असतील तरच. दोन्ही एक स्वरूपच असल्यास कोणी कोणा झाकावे. या ओवीत पदार्थ दोन म्हणून संख्येने म्हणण्यात आले आहे, परंतु ते द्वित्व पर्यायवाचक शब्दाचेच आहेत. विवरण: पृथ्वी आणि परमाणू दोन्हीही पृथ्वीच, पार्थिवच आहेत. त्याचप्रमाणे वटेश आणि जगत स्वरूपतः एकच असल्याने जगताने वटेशात झाकणे शक्य नाही. या विश्वस्फूर्ती जो झाकवेना, विश्वरूप स्फुरणाने जो आच्छादित केला जात नाही, असा श्री वटेश परब्रह्म विश्व प्रकाशमान होत असले तरी त्याच्या म्हणजे परब्रह्माच्या प्रकाशानेच प्रकाशित होत आहे. ओवी क्रमांक 7. कळाचेने पांघुरणे चंद्रमा हरपो नेने, का वन्ही दीपपणे आननो हे. अर्थ: चंद्र आपल्या संपूर्ण कलाने युक्त असा उदय पावला. त्या कळांच्या पांघुरण्याने तो हरपत लपत झाकला जात नाही, तर उलट जास्तच प्रकाशमान असा दिसतो. किंवा दिव्याच्या स्वरूपाने प्रकाशमान होणारा अग्नी हाही दिव्याच्या स्वरूपाहून भिन्न नसतो. विवरण: दिवा हे अग्नीचे स्वरूप आहे. वन्ही ते वन्ही शिखा, प्रकाशी खीर देखा, परी वन्हीहून लेखा येईल काय. चांदाची या दोंदावरी होत चांदिनी याची विखुरी, काय उनी दीप्तीवरी घेवसो दा दीपू. चांदणे स्वप्रकाशाचे, लेला द्वैत दुनीचे, तरी उघडेपणा चांदाचे नवचे जया. चंद्र आणि त्याच्या कला या दृष्टांताने जगताच्या योगाने परमात्मा स्वरूप झाकले जात नसून उलट जगताच्या योगानेच परमात्मा प्रकाशमान होत आहे. दुसरा दृष्टांत: वन्ही आणि दीप म्हणजे अग्नी हा दीप ज्योतीच्या स्वरूपात आला तरी तो अग्नीहून अन्य होत नाही. त्याप्रमाणे परमात्म्याहून जगत अन्य होत नाही, परमात्म्याहून जगत वेगळे आहे असे नाही. दृश्य द्रष्टुत्व यांचे स्वयंसिद्धत्व. ओवी क्रमांक 8. मनोनी अविद्या निमित्ते दृश्य द्रष्टत्व वर्ते, ते मी नेने ऐते ऐसेची असे. अर्थ: दृश्य द्रष्टत्व हा सर्व अविद्येमुळे प्रपंच झाला आहे. इदम प्रपंच रूपम माया मात्र द्वैतम. ह्याच दृश्यात्मक जगतास लोक प्रपंच म्हणतात. हा सारा पसारा असार आहे. हा प्रपंच सर्व अविद्येचा विलास आहे. यद विद्या विलासेन भूत भौतिक सृष्टयः. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तत्वज्ञान म्हणून मी ओळखीत नाही, मला मान्य नाही, मला संमत नाही, तर दृश्य द्रष्टत्वाने असणे आयते असे स्वतः सिद्ध असेच आहे. ते नित्य सिद्ध असेच आहे. विवरण: अगा ऐशिया ज्ञानाते अज्ञान म्हणणे केवते, काय दिवो करी तया ते अंधारू म्हणे पे. तया नाव अज्ञान ऐसे, तरी ज्ञान होवावे ते कैसे. तैसा जाणण्याचा व्यवहारू, जेथे माखला समोरू, तेथे आणिजे पुरू अज्ञानाचा. जना ते जने देखता, द्रष्टाची दृश्य तत्वता, कोणी नभोनी ऐता सिद्धांतचे हा. अशा प्रकारच्या श्रुती वाक्यातून मूळ स्वरूपाच्या ठिकाणीची बहु होण्याची कामना, तिलाच अविद्या असे म्हणतात. आणि हीच कामना बहुभवनास, सृष्टी उत्पत्तीस, द्रष्टा दृश्य भावास कारण आहे. त्रिगुणात्मिका दैवी मायाची प्रकृती तिच्या आश्रयानेच उत्पत्ती सांगितली आहे.
वरील वचनावरून सृष्टी उत्पत्तीस अविद्येची आवश्यकता श्रुती स्मृतीत सांगितलेली आहे. ही प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते मी नेणे, ते मला मान्य नाही. ते तत्वज्ञान मला संमत नाही. ते कोणे निकृष्टे दाविले अज्ञानाचे निबोटे, ना तमे सूर्य मोठे बांधिता निके. एरवी शिवोनी पृथ्वीवरी तत्वांच्या वाणे परी, जयाच्या रश्मी करी उजाळा येते. जेने ज्ञान सज्ञान होये, दुंग मात्र दृष्टी ते विये. प्रकाशाचा दिवप आहे प्रकाशासी, तयाने म्हणिपे अज्ञान, तरी न्याया भरले रान. प्रकाशिते अज्ञान ऐसे म्हणणे हात, तरी निधी दाविते अंजन न म्हणेचे काही. म्हणोनी स्वयंप्रकाशा येया, आपण आपे देखावया. निमित्त हा वाचून या नाहीच मा. वाचून वस्तू येया, आपण आपे प्रकाशवया. अज्ञान हेतू वाया अवघेची. यावरून अज्ञान जगत उत्पत्तीस निमित्त कारण आहे असे नसून आत्म्या वाचून दुसरे निमित्त नाही. येथपर्यंत कारणाचे कार्याशी अनन्यत्व सांगितले. आता कार्याची कारणाशी तादात्म्यता पुढील ओव्यात सांगितले. ओवी क्रमांक 9. जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे. का माती मृद भांडे जया परी. अर्थ, जसे वस्त्र हे केवळ नाव आहे, वास्तविक त्याच्या अर्थाकडे पाहू गेले तर ते सूतच आहे. वस्त्र हे म्हणणे नुसते नाममात्र, परंतु सहज विचार करून पाहिले तर ते उघड सूतच आहे. किंवा घट, रांजण, परळ केवळ नावेच, पण खरी ती मातीच. मातीचे केलेले मडके मातीरूपच. ओवी क्रमांक 10. तेवी द्रष्टा दृश्य दसे, अतीत दुंगमात्र जे असे. तेची द्रष्टा दृश्य मिसे केवळ होय. अर्थ, त्याप्रमाणे द्रष्टा पाहणारा, दृश्य पाहण्याचा विषय. भावाच्या अतीत केवळ ज्ञानमात्र वस्तूच द्रष्टा दृश्य म्हणजे प्रकाशक प्रकाश्य होऊन असते. द्रष्टा दृश्याचे अतीत असणारे दुंगमात्र ज्ञानमात्र जे आहे ते केवळ दुंगमात्रच द्रष्टा दृश्य रूपाने बनत असते. विवरण, वस्तुमात्राच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य दर्शन असा त्रिपुटीचा व्यवहार होत असतो. त्यातील दृश्याच्या सापेक्षेने आत्म्याकडे द्रष्टृत्व येते, म्हणजे वस्तूचे द्रष्टू स्वरूप सापेक्ष ठरते. त्या सापेक्षतात्वाचा निराश होण्याकरता वस्तूला द्रष्टा असे न म्हणता ज्ञानेश्वर महाराज दुंगमात्र असे म्हणतात. द्रष्टा या शब्दाचा अर्थ दृष्टीकर्ता असा नसून नित्यदृष्टी असा आहे. ओवी क्रमांक 11. अलंकार येणे नामे, असिजे निखिल हेमे. नाना अवयव संभ्रमे, अवयविया जेवी. अर्थ, ज्याप्रमाणे दागिना म्हटला म्हणजे तो निव्वळ सर्व सोन्याचा असतो, सोनेच असते. अलंकार या नामाने सर्व सुवर्ण मात्र असते. किंवा अनेक अवयवांच्या समुदायाने जसा एक अवयवीच असतो. विवरण, अवयव आणि शरीर हे वेगळाले काही. सहस्त्रवरी बाह्या, आहाती सहस्रार्जुनाराया. तरी तो काय तिया एकोत्तरावा. सांगपा धनंजया, अवयवी अवयविया. आच्छादिजे की तया तेची रूपा. जैसे कनकेसी कांकणे, असे जे अनन्यपणे, त्याचप्रमाणे द्रष्टा दृश्य मिसे दुंगमात्रच असते. 9व्या ओवीतील कार्य नाम मात्र आहे, दाखविण्याकरता आहे. तर येथील दृष्टांत कार्यकारण रूपच असते हे दाखविण्याकरता आहे. दृश्य का द्रष्टा या दोन्ही दशा वांझटा, पाहता एकी काष्टा स्फूर्ती मात्र तो. ओवी क्रमांक 12. तेवी शिवोनी पृथ्वीवरी, भासती पदार्थाची या परी. प्रकाशे ते एकसरी संविती हे. अर्थ, त्याप्रमाणे थेट शिवापासून तो तहत पृथ्वीपर्यंत पदार्थाचे जेवढे म्हणून प्रकार भासतात ते सर्व एकसारखे सुवर्ण अलंकार न्यायाप्रमाणे अखंड अशी दुंगमात्र वस्तुप्रभाच विलसत आहे. अवयवा अवयवीप्रमाणे तो
त्या एका प्रकाशाचा हा सर्व पसारा आहे. या पदार्थाच्या रूपाने संवितच नटलेली आहे. ज्ञानमात्र एक आत्मतत्वच प्रकाशमान होत आहे. संविती ज्ञानमात्र दुंगमात्र शुद्ध आत्मवस्तू स्फूर्तिरूप होऊन आपणच विश्वस्फूर्तीने म्हणजे विश्वाच्या स्फुरणाने स्फुरत असते, प्रकाशित होत असते. उभी क्रमांक 13. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती प्रकाशे ते संविती जगदा करी. अर्थ, नाही ती भिंतीवर चित्रे दृश्यमान होतात म्हणजे दिसतात, त्या चित्रांना भिंतीचे अधिष्ठान आहे. वास्तविक मुळात भिंतच असते. चित्रात स्वतःसह प्रकाशित करणारी ती भिंत अखंड असते. त्याप्रमाणे जगद्रूप रंगीत चित्राला समवायाने जाणविते. ती जगदाकृतीने अखंड एकरस संवितीच प्रकाशत आहे. त्याचप्रमाणे जगद्रूप आकाराने प्रकाशित होणारी, त्यास अधिष्ठानभूत असणारी संवितीच आहे. जगत म्हणून काही अन्य पदार्थ नाही. ओवी क्रमांक 14. बांधया चिया मोडी बांधा नव्होनी गुळाची गोडी तया परी जगपरवडी संविती जाण. अर्थ, गुळात असलेली गोडी ज्याप्रमाणे गुळाची ढेप केल्याने गोडीची ढेप होत नाही किंवा ढेप मोडल्याने गोडी मोडत नाही, गुळ कोणत्याही स्वरूपात असो तितक्या रूपांनी व आकाराने गोडीच असते. त्याप्रमाणे संविती वस्तुप्रभा ही केवळ जगताचा आकार न होता जगातील नाना प्रकारांनी नटून विलसत असते. गुळाची गोडी जरी ढेपेच्या आकारास प्राप्त झाली तरी ही केवळ ढेप आकार न बनता ढेपेच्या प्रकाराने सर्वच असते. त्या गुळात सर्वत्र गोडी सारखीच असते. त्याचप्रमाणे ही संवित जगप्रवडी न होता दृश्य द्रष्टादी अनंत प्रकाराने सर्वत्र सारखीच स्वयंप्रकाशाने प्रकाशमान होत आहे असे समजावे. ओवी क्रमांक 15. घडियेनी आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. अर्थ, ज्याप्रमाणे वस्त्राने घडीच्या आकाराने रूपाने प्रकाशाने दिसावे त्याप्रमाणे हे दुंगमात्र वस्तू प्रभाच जगत ज्ञानाच्या रूपाने निमित्ताने प्रकाशात स्फुरत आहे. घडीच्या आकाराने वस्त्रच प्रकाशमान होत असते. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाचे स्फुरण विश्वाच्या स्फूर्तीने स्फुरत असते, प्रकाशित होत असते. अनुभव अमृतात या संवितीलाच चिद असे म्हणण्यात आले आहे. दृश्याची या सृष्टी दिठीवरी दिठी उठिलिया तळवटी चिन्मात्रची. ओवी क्रमांक 16. न लिंपिता सुख दुःख येणे आकारे क्षोभुनी नाविक होय आपणया सन्मुख आपणची जो. अर्थ, 15व्या ओवीत स्फूर्तीच विश्वस्फूर्ती स्फुरे असे जे म्हणण्यात आले आहे त्या स्फुरणालाच उद्देशून येथे नाविक क्षोभुनी असे म्हणण्यात येत आहे. तया परमात्मपदीचे शेष ना काही तया सुसास आणि होय एवढी कास घातली जने. एकोहम बहुस्याम क्षणभर अशा स्फूर्तीच्या क्षोभाने म्हणजे मी एक आहे तो अनेक व्हावे. परंतु हे स्फुरण होण्यात किंवा ही क्षोभना होण्यात सुख आणि दुःख वगैरे द्वंद्वात्मक विकारांनी न विटाळता जो परमात्मा संविद्रूप वटेश आपण स्वतःच या विश्वाच्या स्फुरणाने आकाराने आपल्या सन्मुख होत असतो. आपणच प्रकाश्य प्रकाशक दोन्ही भावात नांदत असतो. ओवी क्रमांक 17. तया नाव दृश्याचे होणे संविती द्रष्टत्व आणि जे तेने बिंबाबिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचेने. अर्थ, वस्तूने स्वतःच्या समोर होणे हे जे परमात्म्याचे स्वतःचे सन्मुख होणे आहे त्याचेच नाव दृश्याचा संभव आहे. याचाच अर्थ दृश्याचे होणे आहे. दृश्य रूपाने त्याने नटून प्रकट होणे आहे.
व त्याच्या अपेक्षेने दृश्याकडून वस्तूला द्रष्टत्व दिले जाते. आता हे दृश्य प्रकट झाल्याचा साहजिकच परिणाम तत्सापेक्ष अशा द्रष्ट स्वरूपाची आवश्यकता आल्याने त्या संवितीला द्रष्टारूप बनणे ओघानेच येते. हीच गोष्ट बिंब प्रतिबिंबाच्या दृष्टांताने स्पष्ट करतात. प्रतिबिंबाच्या होण्याने आरशात मुखाचे प्रतिबिंब पाहिल्याने मुखास आरसा पाहणाऱ्यास बिंब म्हणून बिंबत्व येते. आपणासमोर आरसा धरून त्यात पाहिले असता आपले प्रतिबिंब आपणास दिसते. हे प्रतिबिंब भान होण्यापूर्वी आपले मुख या संज्ञेस प्राप्त होत होते. परंतु प्रतिबिंब भानाने त्याचकडे बिंबत्व भावना येऊन मूळ मुखास ज्याप्रमाणे बिंब व त्याचे आरशातील प्रतिमुखास प्रतिबिंब अशा संज्ञा प्राप्त होतात, त्याचप्रमाणे मूळची एक संवित स्फुरण झाल्यावर दृश्यरूप प्रतिबिंब भासले आणि असे झाल्यावर बिंबरूप संवितीकडे सहज द्रष्टेपण येते. ओवी क्रमांक 18. तेवी आपणची आपुला पोटी, आपण या दृश्य दावित उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. अर्थ: त्याप्रमाणे बिंब प्रतिबिंब न्यायानुसार परब्रह्म परमात्मा आपल्या पोटात आपणच आपल्या स्वरूपी आपल्या स्वतःसच दृश्य दावित उठी, म्हणजे आपण स्वतःच जगताच्या रूपाने प्रकटत असतो. तीच ही संवित, हे जे वस्तूचे असे असणे, हीच ती वस्तू. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे पाहिले जाणारे, पाहण्याचा विषय, दर्शन म्हणजे ह्या दोघांचा संबंध जोडणारे ज्ञान. अशी ही त्रिपुटी तीन प्रकारची दृश्य, द्रष्टा, दर्शन रूपाने स्वतः होते. याप्रमाणे ही एकच संवित व्यवहारात द्रष्टा दृश्य दर्शन नामास प्राप्त होते. आपणाची आपुला पोटी म्हणण्यात हा त्रिपुटीचा व्यवहार आतल्या आत चाललेला आहे, परमात्मा स्वरूपाच्या बाहेर नाही. आपणाची म्हणजे त्याच्याशिवाय दुसरे काही नाही, म्हणून स्वतःच एकमेवाद्वितीयम म्हणजे परमात्माच आपण आपल्या ठिकाणी द्रष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटी रूपाने नटतो. या त्रिपुटीच्या तिन्ही पुटात भिन्नत्व नसून ती एकरूप आहेत, त्याचे स्पष्टीकरण करतात. ओवी क्रमांक 19. सुताची गुंजे, आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणे विन जाणीजे त्रिपुटी हे. अर्थ: ज्याप्रमाणे सुताच्या गुंडीत आत बाहेर सुता वाचून अन्य काही नसते, त्याप्रमाणे आतल्या अंगाने आतील सूत, बाहेरच्या अंगाने बाहेरीलही सूतच. एवढेच नव्हे तर सर्व मिळूनही आत बाहेर सूतच असते. त्याप्रमाणे या द्रष्टा, दृश्य, दर्शन यांचे त्रिपुटीतही तीन निरनिराळे नसतात, तर या तिघांचे तीनपणाशिवाय तीन पृथक भाव विरहित अशी एक रूपाने संवितच असते. म्हणजे दृश्य संवितच, द्रष्टा संवितच व दर्शन संवितच असते. ओवी क्रमांक 20. नुसदे मुख जैसे, देखी जतसे दर्पणा मिसे, वायाची देखणे ऐसे गमू लगे. अर्थ: मूळचे नुसते तोंडच आरशाच्या निमित्ताने आपणच आपल्याला पाहते. आरशाच्या उपाधीमुळे नसलेलाच पाहणेपणाचा व्यवहार दिसतो. ते त्याचे पाहणे व्यर्थ आहे असे वाटते, कारण पाहण्याचा विषय जे आरशातील प्रतिबिंब ते खरे नाही. म्हणजे दृश्यरूप प्रतिबिंब द्रष्टा आपण व पाहण्याची क्रिया म्हणजे दर्शन, ही त्रिपुटी सत्य नसून एकटा पाहणारा त्रिविधपणाने नांदत आहे. आरशाच्या निमित्ताने केवळ असे आपले तोंड आपण पाहतो, तेथे आपण आपणास पाहणे ही क्रिया व्यर्थ होत असते. आपण आपणास पाहत नव्हतो केव्हा, मग आरशाने जास्त ते काय केले. ओवी क्रमांक 21. तैसे न वचता भेदा, संविती गमे त्रिधा,
हेची जाणे प्रसिद्ध उपपत्तीया. अर्थ, वरील दृष्टांताप्रमाणे संविती म्हणजे परमात्माच वास्तविक भेदाच्या राज्यात न जाताच, त्रिपुटी न होता, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी रूप तीन प्रकारची उगेचच वाटते. तीन ठाई पृथक न होता नुसती निर्भेळ अशी संवितीच असते. मुख दिसो का दर्पणे, परी असणे की तया मुख पाने, तरी झाली ते वायाने प्रतीती की. आरसिया आधी जैसे, देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मिळवी द्रष्टे. हा प्रसिद्ध युक्तिवाद आहे. ओवी क्रमांक 22. दृश्याचा जो उभारा, तेची द्रष्टत्व होय संसारा, या दोही माजिला अंतरा, दृष्टी पंगू होय. आपल्या ज्ञानाला विषय होणारे ते दृश्य होय. त्याची जी उभारणी ते या व्यवहारात द्रष्टेपणाला स्थिती आणणे होय. दृश्य व द्रष्टा या दोन्हीमधील अंतरात दृष्टी भरलेली असल्याने ती तेथेच गतिहीन पांगळी स्थिर होऊन राहते. दृश्य आणि द्रष्टा ही दोन्ही एकाच स्वरूपाची दोन अंगे आहेत. त्यातील भेद पाहण्याचा प्रयत्न करू लागले, त्या प्रयत्नात दृष्टी पंगू ठरते. आपुलिये धावे पुढा, घालुनी ज्ञेयाचा गुंडा, उभारी मागी तली कडा, ज्ञातृत्वाते. मग ज्ञातया ज्ञेया दोघा, तो नांदणुकेचा बघा, माझी जालेनी पैगा वाही जेणे. ठाकुनी ज्ञेयाची शिव, पुरे जयाची धाव, सकळ पदार्था नाव सुतसे जे, ते गा सामान्य ज्ञान. ओवी क्रमांक 23. दृश्य जे धवा नाही, ते धवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्ये बिन काही द्रष्टत्व असे. अर्थ, ज्यावेळी दृश्य नसते त्यावेळी दृष्टी काय आकार घेऊन असणार? कोणताच नाही. तसेच आणखी जेथे पाहावयास काही नाही तर तेथे पाहणारे तरी कसला? अर्थात तोही नाही. दृश्य नाही तेव्हा दृष्टी कशाचे ग्रहण करून राहील? कारण दृष्टी ही नेहमी दृश्याचा आश्रय करून राहते. म्हणून दृश्य संबंध वाचून द्रष्टत्व येत आहे. दृष्टीला तिचा विषय जे दृश्य नसेल तर तिचा काय उपयोग होणार? तसेच दृश्याच्या अभावी द्रष्टत्व तरी कसे असू शकेल? द्रष्ट्याला त्याच्या पाहण्याचा विषय जे दृश्य ते जर नाही तर त्याच्याकडून पाहण्याची क्रिया जे द्रष्टत्व, ते दृश्य द्रष्टेनसी गेले, दर्शन एकलेपणे निमाले, ते निमालेपणाही विराले. भागवत. तैसीची बुद्धी का दिठी, जे तो देखो जाय किरीटी, ते देखणे दृश्य लोटी, देखतीची जावी. दृश्य जाऊन या द्रष्टे, द्रष्ट्यासीच जाई भेटे, तै एकलेपणे न घटे द्रष्टेपणही. घडत नसता ते त्याचे ठिकाणे आहे म्हणून तरी कसे म्हणावे? ओवी क्रमांक 24. म्हणोनी दृश्याची जालेपणे, दृष्टी द्रष्टी द्रष्टत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे, तैसेची दोन्ही. अर्थ, म्हणून दृश्याचे होण्याने जसे दृष्टीचे व तिच्याद्वारा द्रष्ट्याचे होणे संभवते, पुन्हा ते दृश्य गेल्यावर द्रष्टत्व व ती दृष्टी दोन्हीही ती दृश्यावलंबी असल्याने दृश्यासारखीच गेलेली आहेत असे समजा. अर्थात त्यास आयताच शह बसतो. ओवी क्रमांक 25. एवम एकची झाली ती होती, तिनी गेलिया एकची व्यक्ती, तरी तिनी हे भ्रांती एकपणसाचे. अर्थ, याप्रमाणे संविती ही एकच वस्तू आवडीने बहुभवनात तीन रूपांनी विलसत होती. तिनी द्रष्टा दृश्य दर्शन, गेलिया म्हणजे गेली असता एकी एकच संविती दुम मात्र शिल्लक राहते. तरी दृश्याधिकात स्वतंत्र व्यक्तित्वाचा जो भ्रमाने तीनपणा वाटतो तो अपूर्ण समजुतीचा परिणाम होय असे लक्षात येताच
संविती हे नित्य निरपेक्ष एकत्वाने त्रिवार सत्य आहे असा सिद्धांत निश्चित ठरतो. विवरण: तैसे हे दृश्य देखो किम बहु होणे फाको, परिभेदाचा नव्हे विखो तेची म्हणूने. हीच गोष्ट मुख आणि दर्पण या दृष्टांताने स्पष्ट करतात. ओवी क्रमांक 26. दर्पणाच्या आधी शेखी, मुख असतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय. अर्थ: आरसा पाहण्याच्या अगोदर व शेवटी आपले मुख पूर्वीप्रमाणे मुखाच्या ठिकाणी आहे तसेच आहे. मध्यंतरी आरसा पाहत असताना आरशात मुख दिसते, त्यावेळी तरी काही निराळे मुख होते काय? मुखात काही बदल होतो का? नाही. विवरण: दृश्य समोर होऊन त्यात जरी 3 प्रकार दिसले तरी ते एकच, शेवटी एकच व आधी एकच, मध्येही एकच हे न्यायानेच ठरते. ओवी क्रमांक 27. पुढे देखिजे तेने बगे, देखते ऐसे गमू लागे, परिदृष्टी ते वावगे झकवी तसे. अर्थ: आपल्यासमोर असलेल्या आरशात आपणास आपला चेहरा डोळ्याने दृष्टीसमोर दिसतो, पाहतो. त्या प्रतिबिंब भासामुळे आपण त्याला पाहणारे द्रष्टा आहोत असे आपल्यास वाटावयास लागते. परंतु तो समज आपल्या दृष्टीला उगीच फसवीत असतो. आपले मुख पुढे आरशात पाहतो, याच दृष्टीने मुखाला द्रष्टेपणा आला असे वाटते, पण हे वाटणे म्हणजे केवळ दृष्टीची फसवणूक आहे. ओवी क्रमांक 28. म्हणोनी दृश्याची वेळे, दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणासी. अर्थ: या दर्पणमुख न्यायाने असा निष्कर्ष निघतो की दृश्याची स्थितीकाळी दृश्य, द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीच्या अतीत जी केवळ परमात्म वस्तुमात्रतेचे आपण स्वतःकडे पाहणे होत असते. तात्पर्य: संवती आपल्या आवडीने बहु होऊन दृश्यादी विलास पाहते, त्यावेळी द्रष्टा दृश्य या भिन्न भावनांना न चिकटता केवळ निरपेक्ष अशी वस्तू दुंगमात्र तीच आपण आपल्याला निरखून पाहत असते. दृश्याची या सृष्टी दिठीवरी दिठी, उठली या तळवटी चिन्मात्रची, तेव्हा घेणे देणे घटे, परी ऐक्याचे सूत न तुटे, जेवी मुखी मुख वाटे दर्पणे केले. आता येथे अशी शंका येते की द्रष्टा, दृश्य इत्यादी विशेष भाव जर नाहीत तर ती वस्तू आहे किंवा नाही. शंकेचे निवारण करण्याकरता विशेष भावरहित वस्तू कशी असू शकते याचे 2 दृष्टांतपूर्वक वर्णन करतात. ओवी क्रमांक 29. वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वह्नी, तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. अर्थ: ज्याप्रमाणे सामान्यतः नाद, वीणा, मृदुंग वाद्यांच्या द्वारा व्यक्त झालेला नसतो, तरी वाद्य जाताच्या अभावी ध्वनी नाही असे म्हणता येत नाही. सामान्यत्वाने असतोच असतो. कान सज्जिता विना तो नादू जो अबोलना, त्या तेनेची जाणा व्हावे लागे. वाद्य विशेषांची सृष्टी जय जन्मने घे दृष्टी, तै नादू ऐसी गोष्टी नादाची जोगी. काष्ट जाते विन वह्नी किंवा अग्नी, खैर, चंदनादी काष्ट विशेषांच्या द्वारा व्यक्ततेस येण्यापूर्वी सामान्य रूपाने अग्नी असतोच. काष्टाची या विटाळा, ओसरली आहे अनळा, लागणे केवळा अंगासीची. अग्नी काष्टा माझी जेवी विशेषत्वाला आलेला दिसला नाही तरी अग्नी नाही असे नाही, सामान्यत्वे करून असतोच असतो. त्याप्रमाणे दृश्यादी विशेषांना आपल्यात सामावून व्यापकपणाने असणारी जी वस्तू ती स्वतः सिद्ध, सामान्यतः संपूर्ण व्यापकतेने आहेच आहे. जो नाईक जता नादू, जो असौरभ्य मकरंदू, पै काष्टाची या पोटी वन्ही असे किरीटी, काष्टे काष्ट मथीजे तयास्तव वन्ही निफसे. ओवी क्रमांक 30. जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही,
असतची असे पाही असणे जया. अर्थ, जे परब्रह्म स्वरूप अमुक एक प्रकारचे आहे असे ज्या संबंधाने म्हणता येत नाही, शब्दाने सांगता येत नाही, जाणवणे एक ऐसेही वृत्तीज्ञानाने जाणला जात नाही, ज्ञानाला विषय होत नाही. का ज्ञेयत्वे जाणीजे ते जे नव्हे, त्या आत्म्याचे नित्यसिद्ध अस्तित्व, निरपेक्ष अस्तित्व आपलेपणाने असतेच असते, ज्याचे असणे असलेलेच आहे. विवरण, जे म्हणता नये काही, वेदालाही वर्णन करता येत नाही. श्रुती नेती नेती म्हणती, यतो वाचा निवर्तते, जे शब्दातीत स्वभावी. या शब्दाचा निमाला, वादनिमाला शब्द खुंटला. ओवी क्रमांक 31. आपुलिया बुबुळा, दृष्टी असोणी आखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. अर्थ, आत्मवस्तू कोणालाही विषय होत नाही. एवढेच नव्हे तर जो आपणासी नव्हे विखो, तो कोणाला हे देखो. पुढिलाची दृष्टी चोरीजे, हा दृष्टीबंध निपजे, परी नवल लाघव तुझे, जे आपण पे चोरे. ती वस्तू ज्ञानरूप आहे, म्हणूनच आपण आपल्याला विषय होत नाही. आपल्या डोळ्याच्या बाहुलीत आपल्याला पुढील पदार्थ पाहण्याची शक्ती असूनही त्या दृष्टीद्वारा तोच आपला डोळा पाहू म्हटले तर ते तसे आपल्याला पाहण्याचे त्यांच्यात सामर्थ्य नाही. त्याप्रमाणे ज्ञानरूप आत्मा आपल्या स्वतःचे ज्ञान करून घेण्यास असमर्थ आहे. आपण आपल्याला विषय करून जाणण्याला असमर्थ आहे. आपुलेने जाणपणे, आपण या ते जाणवणे, डोळ्या आपुले पाहणे दुवाड जैसे. आरिसा आपुले अंगी आपण पाहे, तरी जाणणे जाणवलं आहे आपण याते. तरच आत्मज्ञान हे स्वतःच्या रूपास विषयत्व करून जाणू शकेल. ओवी क्रमांक 32. जे जाणण्याची की ठाई, नेनने कीर नाही, परी जाणणे म्हणून आहे, जाणणे कैचे. अर्थ, जे केवळ ज्ञान या रूपाने मूळचेच आहे ते न जाणणे तर निश्चयानेच नव्हे, परंतु त्या सापेक्ष तेथे जाणणेपणा आला म्हणून नेणण्यावर अवलंबून असणारे जाणणे तरी कुठून असणार. विवरण, जे जाणण्याची की ठाई, जे स्वरूपतः मूळचे ज्ञानधन आहे. आत्मा प्रकाशाचे खाणे, आत्मराज तव ज्ञान मात्र भरीव, निर्वाळे ज्ञान मात्राजे. नेनने कीर नाही, ती ज्ञानघन वस्तू नेणिवेचा नुसता विटाळही अंगास लागू देत नाही. अज्ञानतम मिळणे, आत्मा प्रकाशाचे खाणे, ह्या दोघांचे लग्न लागणे शक्य नाही. जाणीव गेली तर धर्मशास्त्र, व्यवहार व परमार्थ यांचे सर्वच संपले म्हणावे लागेल. एवढ्याकरिता यावरून नेणणे हे आत्म्यावर आपले खोगीर घालू शकत नाही, परी जाणणे म्हणून या जाणणे कैचे. नेणिवेच्या सापेक्ष एक जाणीवेची अवस्था आहे, ती निद्रेप्रमाणे आहे. निद्रेच्या बाहेर आल्यावर जागृती येते, तिचे भान अमळ राहते, मग टळटळीत जागृती तेथे निद्रा सापेक्ष जागृतीचे भान नसते. यात जशी निद्रा सापेक्ष जागृतीप्रमाणे नेणीव सापेक्ष एक जाणीवीची अवस्था म्हणतात, तैसे अज्ञान आटोनिया ज्ञान येते ओवाया. या ज्ञानाच्या अवस्थेला सापेक्ष ज्ञान जाणीव असे वर म्हटले आहे. या प्रकारचे सापेक्ष जाणणे आत्मस्वरूपी सहन केले जात नाही. ज्ञान गिळून या ज्ञानाची होय. अज्ञान ज्ञाने नेले, आपणही वस्तू देऊन गेले, ऐसे जाणणे नवीन उरले जाणते जे. ओवी क्रमांक 33. या लागी मौनेची बोली जे, काही न होणी सर्व होई जे, नवता आलाही जे काहीच नाही. अर्थ, त्या स्वरूप संबंधाने काही न बोलणे हेच यथार्थ वर्णन करणे आहे. मौन गा तुझे राशी नाव,
आता स्तोत्री के बांधू हाव. न सांगणे वरी बाळा पतीशी रूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चाते. जे म्हणता नये काही, जे शब्दातीत स्वभावे, इतर रूपाचा निषेध करून ब्रह्माला काही विशेष नाही असे दाखवितात. काही न होणी सर्व होईजे, दुसरे तिसरे काही न होऊन, आपण देहादी न होऊन, तत्सापेक्ष ब्रह्मही न होऊन सर्व होईजे. याचे पडसाद ज्ञानेश्वरीत उमटले आहे. म्हणून आता काही नोहे तुझ लागिजे, जे सर्वथा सर्वही नोहिजे, तै अद्वया तू ते लाहिजे. वर्णन करणारा हाच वर्ण्य वस्तू झाल्यावर वक्ता व वर्ण्य यात भिन्नता राहत नाही, तन्मयच होतो. मीठ समुद्रास भेटाव्यास गेले, उरते तोपर्यंत भेटीचा योग नाही, भेटले की उरणे नाही, तद्रूपच समुद्र रूपच होते. त्याप्रमाणे दुसरे तिसरे कोणाचे काही एक न होऊन ते असते, तेव्हाच या सर्वांचे सर्व हेच खरे. तैसा मी एक वाचुनी काही, तयाही सकट नाही. आपण त्याच्याहून वेगळे न राहणे हेच सर्व होणे आहे. नवता लाहिजे काहीच नाही. नवता म्हणजे मूळचे आपण परब्रह्म आहोतच, आता नवीन व्हायचे नाही असा निश्चय होणे. लाहिजे हेच परमात्म स्वरूप होणे होय, प्राप्त करून घेणे होय. काही नाहीच्या आश्रयाचा लाभ घ्यावा. ओवी क्रमांक 34. नाना बोधाचिया सोयरिके, साचपण जेने एके, नाना कल्लोळ मालिके पाणी जेवी. अर्थ, ज्याप्रमाणे अनंतावधी लाटा असल्या तरी त्यांना खरेपणा एका पाण्यामुळेच. पाणीच जीवन, पाणीच आधार असते. त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे संबंध असले, त्या असंख्य संबंधात एकमेव चित्प्रकाश नांदतो. ज्या एका वस्तूचे खरेपणाचे जीवन असते, ज्या एका चित्प्रकाशाने निरनिराळ्या प्रकारच्या ज्ञानांना साचपण येते. ओवी क्रमांक 35. ते देखिजते विण, एकले देखते पण, हे असो आपणे आपण आपणची जे. अर्थ, संवित स्वरूप हे दृश्य संबंधाने असणाऱ्या सापेक्ष द्रष्टू स्वरूपासारखे दृश्याच्या आश्रयावर अवलंबून राहणारे नाही. नित्यनिरपेक्ष असे त्याचे स्वरूप आहे. विश्वपण उजीवडे, तै विश्व देखे पुढे, ना नाही ते तेवढे नाहीची देखे. का विश्वाचे असे नाही, विपाये बुडाले तेही, तरी दशा ऐसीही देखतची असे. तो कसाही असला तरी आपणया आपणाची असा तो आपण आहे. जी संविती स्वतः आपल्याला आपणच अशी स्वयंसिद्ध आहे, आपणया आपणाची जे. जो ज्ञानधन आपण नित्य निरपेक्ष ज्ञानमात्र स्वरूपाचा आहे, तो स्वयंभू असून स्वयंज्योती आहे. तो पाहणारा आहे. दुसरा कोणी नसल्याने कोणास पाहणे नाही. परंतु पाहावयाचे झाले तर जे पाहावयाचे ते तो आपण स्वतःच होतो आणि त्यास आपणच पाहतो. ओवी क्रमांक 36. जे कोणाचे नवतेने असणे, जे कोणाचे नवता दिसणे, कोणाचे नवता भोगणे केवळ जो. अर्थ, जे कोणाचे न होण्याने असते, जे कोणाचे न होण्यानेही दिसते व कोणाचे न होण्यानेही भोगता येते, असे ज्याचे असणे, दिसणे व भोगणेही निरपेक्ष आहे. जो अशेष विशेष शून्य नुसता शुद्ध बुद्ध केवळ आहे. विवरण, जो नित्य कारणरूप आहे. त्यामुळे ज्याला आपल्या अस्तित्वाकरिता कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. विहिरीपूर्वी ते पाणी कोणाला विषय न होता स्वस्थानी पूर्णपणेच असते. तसेच परमात्म्याचे अस्तित्व आहे.
आहे नाहीच्या ते निरपेक्ष आहे. का भूमी कुंभ ठेविजे, तै सकुंभता आपजे, तो नेलिया म्हणिजे तेने विना. परी दोन्ही हे भाग, न शिवती भूमीचे अंग, तेव्हा भूमी तैसे चांग चोखजे असणे. जे कोणाचे नव्हता दिसणे, जी सदाची ती चिदाची अवस्था समजायची, येथे दर्शन हे चिदा करता घेतले आहे. कोणाचे नव्हता भोगणे, केवळ जो भोगता, भोग्य व भोग हे द्वैतातील विलास आहेत. भोग्य आणि भोगता, दिसे आणि देखता, हे सरले अद्वैता अफोठा माझे. असा त्रिपुटीपैकी कोणाचाच पत्ता लागत नाही. तेथे ते काय करणार? विषयानुभूतीच्या असण्यावर निरपेक्ष अनुभूतीचे असणे अवलंबून असत नाही. ती कोणाचे नव्हता भोगणे अशा निरपेक्ष अनुभूतीने नांदत आहे. तैसे आपुले नि सुखवणे, जया नाही सुखावणे, आणि नाही जेणे नेनिजे सुखे. अनुभव्य अनुभाविक ही दोन्ही अनुभूतिक, ते गेले कैचे एकासीचे. जो अंगाथिला आनंदो सुरते विना, सुखातून निघणे ते सुखे सुखी तेने, हे सुख मात्रची मा कोणी अनुभवावे. ओवी क्रमांक 37. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांग देवा तुझ मज अपने याचा बोल ऐके. अर्थ: या ओवीत ज्ञानेश्वर महाराज जीवाचे स्वरूप स्पष्ट दाखवित आहेत. ज्या वटेश्वरू परमात्म स्वरूपाचे आतापर्यंत 36 ओव्यांनी वर्णन करण्यात आले आहे, त्या परमात्म स्वरूप वटेश्वराचा तू पुत्र आहेस. त्या शुद्ध निरुपाधिक परब्रह्माचा तू अंश आहेस. जैसा कापुराचा रवा. कापूर आणि त्याचा रवा म्हणजे खडा यांच्यामध्ये तत्वतः भेद नाही. तू व श्री शिव यांचा संबंध जसा कापुराचा गोळा व कापूर यांचा संबंध तसाच होय. कापुराचा रवा कापूररूपच असतो, त्याप्रमाणे चांगदेवा तू परमात्म स्वरूपच आहे. ममेवांशो जीव लोके. ऐसे शरीराचे एवढे, जै आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंश ऐसा आवडे थोडेपणे. समुद्र का वायू वशे, तरंगाकार उल्हासे, तो समुद्रांश ऐसा आवडे सानेवा जीवी. तेवी जडा ते जीवविता, देह अहंता उपजविता. मी जीव गमे पंडुसुता जीव लोके. उत्तरार्ध: चांगया, मज तुझ अपने याचा बोल ऐके. चांगदेवा, परमात्म स्वरूपामध्ये व तुझ्या स्वरूपामध्ये जसे ऐक्य आहे, तसेच ते माझ्या आत्मस्वरूपामध्ये व तुझ्या आत्मस्वरूपामध्ये ऐक्य आहे. या तुझा माझा आपला आत्म्याचा संवाद समजून घे. ओवी क्रमांक 38. ज्ञानदेव म्हणे, तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जयापरी. अर्थ: ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चांगदेवा, तुझे आत्मस्वरूप व माझे आत्मस्वरूप एकच असल्याने आपण दोघेही परमात्म स्वरूपच आहोत. यावरून तुझ्यात व माझ्यात भेद नसताना तू माझा उपदेश ऐकतो आहेस, याचा अर्थ मी एक उपदेश करणारा व तू एक उपदेश श्रवण करणारा असा तुझ्या माझ्यामध्ये भेद मुळीच नाही. जसे तळहाताने तळहाताला मिठी देणे, त्याप्रमाणे आपलाच आपण तो उपदेश ऐकण्यासारखे आहे. कारण तुझ्या माझ्यामध्ये भेद मुळीच नाही. ओवी क्रमांक 39. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, का उजिवडे देखिजे उजिडा जेवी. अर्थ: ज्याप्रमाणे शब्दानेच आपला शब्द ऐकावा, किंवा चवीनेच चवीस चाखावे, किंवा प्रभेने आपला प्रकाश पाहावा. विवरण: नादू आपले ऐक्य नादपणे, स्वादू आपणया चाखे. सूर्य सूर्याशी विवळे, हे ज्याप्रमाणे तसेच चांगदेवा तू माझे आपल्या आत्मस्वरूपाचे उपदेशपर निवेदन ऐकणे आहे.
ओवी क्रमांक 40. सोनिया वरकल सोने जैसा, का मुख मुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणे. अर्थ, सोन्याचा स्वतः सोन्यानेच कसवटी होऊन कस पाहावा, त्याने स्वतःला तपासावे. जसे मुख पाहणे स्वतः मुखानेच आरसा व्हावे. हे योगीश चांगदेवा, त्याप्रमाणे तुझ्या माझ्या ह्या संवादाचे स्वरूप आहे. ओवी क्रमांक 41. गोडिये आपुली गोडी, घेता काय न माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. अर्थ, माधुर्य हे आपल्या मधुरतेचा उपभोग घेऊ लागले असता ती मधुरता त्या माधुर्याच्या मुखात मावणार नाही काय? तेच साम्य आपल्या एकमेकांच्या आवडीविषयीचे आहे. तू आमच्यावर प्रीती करणे अथवा आम्ही तुझ्यावर प्रीती करणे एकच आहे, कारण एकमेकांचे मधले आत्मतत्व एकच आहे. वरीलप्रमाणे आपणा उभयतामध्ये प्रेम असल्याने एकमेकांच्या भेटीची इच्छा एकमेकांना होणे अगदी साहजिक आहे. तेव्हा चांगदेवांची भेट घेण्याबद्दल उत्सुक झालेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ओवी क्रमांक 42. सखया तुझेनी उद्देशे, भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे. अर्थ, हे प्रेमळा, तुझ्यासाठी भेटावे म्हणून अंतःकरण आनंदित होते, परंतु असे की स्वतः सिद्ध असे आपले ऐक्य त्यात विस्कटते, अशाला ते भीती. विवरण, तुझी भेट घ्यावी असे मनात येते, मन उल्लसित होते, परंतु पुन्हा असा विचार येतो की आपली एकमेकांची असलेली नित्यसिद्ध भेट, जी एक रूपतातीत अशा भेटीने द्वैत उत्पन्न होऊन ऐक्यात बिघाड येईल की काय असे भय वाटते. आध्यात्मिकदृष्ट्या असलेला आपला नित्य संबंध विस्कटेल अशा आपत्तीला माझा जीव घेतो. ओवी 38 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तुझ माझा बोल ऐकणे या चरणात बोल शब्द उपयोगात आणलेला आहे. बोल ऐक असा शब्द प्रयोग होत असताना ज्याच्याकडून बोल बोलले जातात ती व्यक्ती ज्यास बोल ऐक म्हणून म्हणत असते त्या व्यक्तीपेक्षा उच्च दर्जाची मानली जाते. तेव्हा चांगदेव व आपण या दोघांमध्ये अशा प्रकारचा उच्च नीच भाव मानता येऊ नये म्हणूनच जणू काय 40व्या ओवीत मज तुझ संवाद ऐसा शब्द प्रयोग करीत आहे. संवाद ज्या दोन व्यक्तींमध्ये ते होत असतो त्या दोन्ही व्यक्ती समान योग्यतेच्या असतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज येथे चांगदेवास बरोबरीच्या नात्याने वागवित आहेत. पण एवढ्यावरच न थांबता चांगदेवासह वर्तमान ज्ञानेश्वर महाराज आणखी उच्च उच्च भूमिकांवर जात आहेत. जसे 42व्या ओवीत चांगदेवास सखया शब्दाने संबोधून दाखवित आहेत. सखया शब्दाने दोघांमध्ये सख्य भाव दर्शित होत आहे. नवविधा भक्तीत हा सख्य भाव 8वी पायरी आहे. समन्वयाचा समजून सखया असे पाचरित नाही. चांगदेव व ज्ञानेश्वर महाराज या उभयतांमधील दुरीभाव कमी कमी होत जाऊन जवळजवळ येत आहेत हे सांगयास उद्देशून जी संबोधने उपयोगात आणलेली आहेत त्यावरून हे स्पष्ट होत आहे. 37व्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज चांगदेवास चांगया साध्या नावाने संबोधित आहेत. 40व्या ओवीत त्यास चक्रपाणी हे एक चांगदेवाचे प्रसिद्ध नाव आहे. हे खरे, तथापि त्या नावाचा अर्थ विष्णू हरी असा आहे. आणि आता या ओवीत त्याच चक्रपाणीला सखया म्हणून गळ्यात हात घालून अगदी जवळ ओढून घेत आहे असे दिसते. यापुढची क्रिया म्हणजे ज्ञानेश्वरीतील खेव ही आहे. ओवीचे दुसरे चरण भेटावया जीव उल्हासे असं आहे. भेटणे शब्दाचे गाठ घेणे, मुलाखत करणे, आलिंगणे असे अर्थ कोशात दिलेले आहेत. येथील भेट ही सख्य भक्तीचे नंतरचे आहे. त्यापूर्वीची दोघांमधील गोडीने आपली गोडी घेण्याइतकी
अभेदभावाच्या आवडीची आहे. या भूमिकेवर आल्यावर भेट शब्दाचे अर्थ कोशात दिलेले आहेत. ते अपुरे पडतात. शिवाय पुढील चरणात ही भेट सिद्ध म्हणजे मूळचीच स्वयंभू स्वयंसिद्ध अशी आहे म्हणून म्हटले आहे. म्हणून येथील भेट शब्दाचा अर्थ मिलन. गंगासागराला भेटल्यानंतर तिची जी स्थिती असते त्या स्थितीप्रमाणे विवक्षित आहे असे दिसते. गंगासागराला भेटली असता तिचे नावरूप नाहीसे होऊन ती सागराशी समरस होऊन जाते. तिचे निरनिराळे अस्तित्वच राहत नसते. त्याचप्रमाणे येथे तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे याचा अर्थ तुझ्या निमित्ताने आत्मस्वरूपाशी समरस होण्याची या जीवास उत्कंठा लागली आहे. अनुभवामृतात सद्गुरुस्तवन नामक दुसरे प्रकरणात ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु शिष्य भेटीत स्वरूप ऐक्यच दाखविलेले आहेत. त्याचप्रमाणे द्रष्टा व दृश्य यांची भेट होणे म्हणजे परस्परांचा ग्रास होऊन मूळ स्वरूपानेच उरणे म्हणजे ऐक्य. याचे साधन म्हणून संत वाङ्मयात क्रिया म्हणून भेटीचे अलिंगन, खेव, परिष्वंग असे शब्द वापरले आहेत. देवाने भक्ताला अथवा गुरुनी शिष्याला आपले सार सर्वस्व देणे जेथे दर्शित करणे असेल तेथील शेवटची पायरी म्हणजेच अलिंगन होय. या अलिंगनामध्ये दोन व्यक्तीमधील दोनपणा जाऊन त्यांचे पूर्ण ऐक्य ध्वनित करावयाचे असते. मग सावळा सकंकन बाहू पसरोनी दक्षिण अलिंगीला स्वशरण्य भक्तराज तो. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसीही अटक ते द्यावया मिरव खेवाचे केले. हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. दीपे दीप लाविला तैसा परिष्वंगू तो झाला. द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थो. सिद्ध भेटी विसकुसे अशाबद्दल मनाची जी भीती ती कशी सार्थ आहे ते दाखवितात. ओवी क्रमांक 43. घेवो पाहे तुझे दर्शन तव रूपा येवो पाहे मन. तेथे दर्शना होय अवजतना ऐसे गमो लागे. अर्थ, हे सखया, तुझ्या भेटीची इच्छा पूर्ण होत नाही तर नाही, निदान तुझे दर्शन तरी व्हावे असे मला वाटते. तेव्हा माझे मन आत्मस्वरूपावर येवो पाहते स्वस्वरूप मन होऊन जात आहे आणि त्या योगे दर्शनाला प्रतिबंध येत आहे. मन स्वरूपाकार होऊन गेले म्हणजे त्या मनापुढे अन्य विषयच नसतो. अन्य विषय नाही म्हणजे तुझे रूपही त्यापुढे भिन्नतेने येत नाही. म्हणजे सहजच दर्शन क्रियेला अडचण येते. म्हणून तुझे दर्शन अशक्य होऊन बसले आहे. किंवा तुझे दर्शनाची इच्छा करावी तर त्या दर्शनाचा विषय जे तुझे स्वरूप तद्रूपच मन होऊन जात आहे आणि मनाच्या तद्रूपतेत दर्शना अवजतन निराळेपणाने दृश्य जे तुझे रूप त्याचा अभावच झाल्याने दर्शन व्यवहार अशक्यच होऊन जात आहे. ओवी क्रमांक 44. काही करी बोले कल्पी का न करी न बोले न कल्पी. ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेसी उमसो. अर्थ, चांगदेवा, तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाविषयी काही करणे, बोलणे अथवा मनाने कल्पना करणे किंवा काही न करणे, काही न बोलणे, काही कल्पना न करणे या दोन्ही गोष्टींना तुझ्या स्वरूपी वाव म्हणजे अवकाश नाही. ओवी क्रमांक 45. चांगया तुझे ने नावे करणे न करणे न व्हावे. हे काय म्हणो परी न धरवे मी पण आहे. अर्थ, हे चांगदेवा, वरील ओव्यात वर्णन केल्याप्रमाणे तुझ्या तात्विक स्वरूपी करणे न करणे, बोलणे न बोलणे वगैरे व्यवहार संभवत नाही, घडत नाहीत. हे काय सांगावे, पण माझा मीपणा देखील धरवत नाही. माझ्या मीपणाचाही मला विसर पडत आहे आणि तो हे भाष जाये. येथे मी हे कोणासे आहे ऐसा मी ना तो तिये सामाये माझा चिरूपी. ओवी क्रमांक 46. लवण पाणीयाचा थावो माझी रिगोनी गेले पाहो.
तव तेची नाही मा काय घेऊ मापजळा. अर्थ, पाण्याचा थांग पाहण्याकरता मीठ पाण्यात शिरले, पण मीठच नाहीसे झाल्यामुळे पाण्याचा थांग कोण लावणार? पाण्याचे माप कोण घेणार? तळापर्यंत भिडण्याच्या अगोदर मध्यंतरीच ते विरून पाणीरूप झाले, तेव्हा तळाचा ठाव घेण्यास कोणीच शिल्लक राहिले नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसे. ओवी क्रमांक 47. तैसे तुझ आत्मया ते पाही, देखो गेलिया मिची नाही, तेथे तू कैचा काही कल्पवया जोगा. अर्थ, त्याप्रमाणे हे चांगदेवा, तू जो आत्मा त्या तुला पाहावयास दर्शनास गेलो असता, जेथे माझा मीपणाच शिल्लक राहत नाही, मीच दुजेपणाने उरत नाही, अशा स्थितीत तू कोण, कुठला, याविषयी कल्पना करण्यास वावच कुठे उरला? त्या ठिकाणी मी सापेक्ष असणारे तू ते तरी कुठून राहणार? ओवी क्रमांक 48. जो जागोनी नीद देखे, तो देखणेपणा जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होनी. अर्थ, जो जागा होऊन झोपेला पाहू जातो, तो ज्याप्रमाणे पाहण्याचा विषयीची निद्रा ती न दिसल्यामुळे आपल्या पाहणेपणालाच मुकतो, त्या मी तुला पाहू जातो, तो मी स्वतःच काहीच नाही असा होऊन राहतो. तू ते देखोनी, तुला पाहण्याच्या प्रयत्नात तू स्वस्वरूपाने दृश्य म्हणून पुढे येत नसल्याने मी काही न होऊनी ठाके, मी आपल्या दृष्टत्वास मुकतो. का निदे खोळे भरिता, जागणेही नये हाता, एकलिया टळटळीता ठाकी जे जेवी. त्याचप्रमाणे दृश्य निरपेक्ष द्रष्टरूपाने मी असतो. ओवी क्रमांक 49. अंधाराच्या ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही न वचेची जेवी. अर्थ, मी काही न होऊनी ठाके, या मागच्या ओवीतील उद्गारावरून शून्यवादाचा प्रसंग येतो. तो टाळण्याकरिता अंधार जेथे आहे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश तर नाहीच नाही, त्यात काहीच दिसणे शक्य नाही, परंतु मी आहे असे त्याचे स्वतःचे भान त्यास असते. ते जसे त्याच्यातून जात नाही, त्या स्थितीत तोच स्वतः साधन निरपेक्ष अशा आपल्या आत्मत्वाची सिद्धी अनुभवतो. काळा राहे काळवखा, तो आपण पेयना अनिका, न चोजवे तरी असी का हा मी बाणे. मी आहेचे ज्ञान जात नाही, त्याप्रमाणे निरपेक्षतेच्या दृष्टीचा द्रष्टा स्वयंप्रकाशत्वाने स्वसंवेद्य स्वरूपात असतोच. ओवी क्रमांक 50. तेवी तू ते मी गिवसी, तेथ तू पण मी पणेसी, उखिते पडे ग्रासी भेटीची उरे. अर्थ, आत्मस्वरूपभूत अशा तुला मी शोधू लागतो, तो त्या स्वरूपात मीपणासह तूपणाचा सर्व उरीवते पडे ग्रासी, पूर्णपणे नाहीसे होते व सिद्ध भेटीच उरते. विवरण, तुझ्या शुद्ध आत्मस्वरूपाचा विचार करू लागलो, त्यात तुझ्या ठिकाणचा तूपणा व माझ्या ठिकाणचा मीपणासह पूर्ण नाहीसा होऊन तू व मी या भेदाने रहित असे जे आपले शुद्ध आत्मस्वरूप शेष राहते. ओवी क्रमांक 51. डोळ्याचे भूमिके, डोळा चित्र होय कौतुके, आणि तेनेची तो देखे न दंडळीता. अर्थ, डोळा आपणच आपल्या ठिकाणी बोटाने दाबला की विचित्र अशा प्रकाशमय चक्राच्या रूपाने बनतो, तरी डोळ्यांच्या डोळेपणात काही कमी न होता त्या चक्राचा पाहणारा तो डोळाच स्वतः असतो. का दाटला डोळा डोळिया, डोळाची तारा होऊनिया, स्फुरे चोख म्हणून या विस्मून आहे. ओवी क्रमांक 52. तैसी उपजता गोष्टी, न फुटता दृष्टी, मी तुवी न भेटी माझी तुझी. अर्थ, चांगदेवा,
त्याप्रमाणे तुझ्या व माझ्या भेटीची गोष्ट उपजता उत्पन्न झाली असता तुझ्या नित्य निर्विकार आत्मस्वरूपात व माझ्या नित्य निर्विकार आत्मस्वरूपात भेद उत्पन्न न होता, एकत्व दृष्टी न बिघडता मी तूपणा वाचून घडत आहे. म्हणजे मी तू वाचून भेदरहित माझी व तुझी भेट अभेद रूपाने सिद्धच आहे. तुझी माझी भेट स्वतः सिद्धच आहे. ओवी क्रमांक 53. आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटी नुसधी, ते भोगिली अनुवादी घोळ घोळू. अर्थ, आता मी तू मीपणा व तूपणा या उपाधीचा ग्रास करून दोन्ही उपाधी नुरवून म्हणजे निशेष नाहीशा करून म्हणजेच द्वैतभावास नाहीसे करून वारंवार ओहापोह करून शुद्ध भेटीचा आनंद भोगला. विवरण: सिद्ध भेटीच्या भूमिकेवर आलो असता मी व तू या भिन्नता आणणाऱ्या दोन मर्यादा संवितीच्या एकरसात समाविष्ट करून दोनपणा वळगून केवळ एकरसात्मक सिद्ध भेट सहजच आहे. त्या एकरसतेचा आस्वाद त्याच अनुवादात पुन्हा पुन्हा वाटाघाट करून यथेच्छ आनंद भोगला. ओवी क्रमांक 54. रुचितियाचेनी मिसे, रुचिते जेविजे जैसे, का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. अर्थ, जेवणाऱ्याच्या निमित्ताने त्याच्या ठिकाणी असणारी रुचीच वास्तविकपणे रसांचे सेवन करते. जणू रुचीच रुचीचा उपभोग घेते. किंवा जसे पाहणाराच आरशाच्या द्वारा आपण आपल्यास दिसतो. आरसा पाहू जाता कोडे, पाहतेची का रेगी पुढे. ओवी क्रमांक 55. तैसी अप्रेमेये प्रेमये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोठी केली मेळीयेची. अर्थ, त्याप्रमाणे ज्ञानाला विषय न होणाऱ्या तत्वाने खच्चून भरलेले सिद्धांत मौनानेच वाखाणण्याजोगी अक्षरे जुळवून सिद्ध भेटीची आम्ही ही कथा केली आहे. ओवी क्रमांक 56. ये ते करुणी व्याज, तू अपनया ते बुझ, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. अर्थ, ज्याप्रमाणे दिवा आपले स्वरूप आपल्याच प्रकाशाने पाहतो तसा या कथेचे निमित्त करून तू आपल्याला जाण. या भेटीच्या कथेचे निमित्त करून तू आपले स्वरूप ओळखून घे. ओवी क्रमांक 57. तैसी केलिया गोठी, तया उघडीजे दृष्टी, आपण या आपण भेटी आपणा माझी. अर्थ, तुझ्या आत्मस्वरूपाचे तुला स्पष्ट ज्ञान होईल अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही केल्यात. त्यांच्या साह्याने ज्ञानदृष्टीचा विकास करून घेऊन आणि त्या ज्ञानदृष्टीने आपल्या स्वरूपी स्वतः आपणच आपल्या स्वरूपाची ओळख करून घे, भेट घे. म्हणजेच आपण आपल्याला भेटणे होय. ओवी क्रमांक 58. जालिया प्रळई एकार्णव, अपार पाण्याची धाव, गिळी अपुला उगव तैसे करी. अर्थ, प्रळय काळाच्या वेळी पृथ्वीवरचे सर्व महासागर एकत्रित होऊन त्यांचा एक महार्णव झाला असता पाण्याचे अनंत प्रवाह व त्यांची उगमस्थाने बुडवून टाकतो, आपल्या पोटात गडप करतो. नभोमय झाले जळ एकी सकळ हरपले, प्रळयांबूचा उघडू बुडवूनी विश्वाचा पवाडू, होय आपण पे निबिडू आपण पाचे. मग उगम ओग सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू, परी जलैक्याचा बोधू तोही कवना. त्याप्रमाणे या संवादातील बोधाने तू आपले मी तुझे उगमस्थान जे अहम ते महाप्रळय स्वरूप पूर्ण अहंतेच्या भरतीत समाविष्ट करून घे. अथवा तू आपल्या अहंतेचा उगम जो ज्ञेय ज्ञाता ज्ञानावरून निघतो त्यातील प्रथम ज्ञेयच गिळून जा. गिळूनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे ते निरुते.
निरपेक्ष ज्ञानमात्र स्वरूपी बैठक असू दे, परब्रह्म होऊन राहा. ओवी क्रमांक 59. ज्ञानदेव म्हणे नामरूपे, वीण तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. अर्थ, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुझे नामरूप रहित चांगदेव हे व्यक्तिनिष्ठ नाव, शिखा अंगुष्टादी अवयव, गौर श्यामादी वर्ण हा देह वजा करून तुझे स्वतः सिद्ध त्रिकाल बाधित अखंड आत्मरूप आहे. ते स्वरूप आनंदरूप जीवनच आहे. ते तू पी, साक्षात्कृत करून आत्मसात कर व त्याने जिवंत राहा आणि त्यात सुखी हो. विवरण, तुझा आत्मभाव नामरूपातीत आहे हे जे आम्ही म्हटले ते देहदृष्टीने नसून साक्षीरूप अंतर्यामी जे आत्मतत्व त्या दृष्टीने म्हटले. तेथे नामरूपाचा खरोखर अभावच आहे. नामरूप संबंध, जाती क्रियाभेद हा आकाराशीच प्रवादू वस्तुसीन आहे. असे नामरूपातीत तुझे जे मूळचे सत्य स्वरूप आहे तेच आपण आहोत असा निश्चय कर व हे स्वानंदामृत सेवन करून सुखी हो. ओवी क्रमांक 60. चांगया पुढत पुढती, घरा आलिया ज्ञानसंपत्ती, वेद्य वेदकत्वातिथी पदी बैसे. अर्थ, चांगदेवा, वारंवार पुन्हा पुन्हा आम्हाला तुला हेच सांगायचे आहे की आपण आत्मा आहोत. या बोधावर बुद्धीचा निश्चय नादू लागला की स्वभावरूप स्वानंद जीवनाचा बहर येऊन सुखाच्या साम्राज्याशी समरस होतो. हा सिद्धांत स्वानंद जीवनाचा ठरला. हे स्वानंद जीवन कसे संपादिले जाते व त्या योगाने चांगदेव कोणत्या पदवीवर प्रतिष्ठित होतो ह्याची स्पष्ट कल्पना करून देण्याकरिता या ओवीचा अवतार आहे. ही ज्ञानसंपत्ती, स्वरूप ज्ञानसंपत्ती जर वारंवार एकसारखी आपल्या घरात येत राहील तर ती विषयत्वाने भासणारे ते वेद्य व त्याचे ज्ञान करून घेणारे ते तत्सापेक्ष वेदकत्व यांच्या अतिथी पलीकडील निरपेक्ष अशा पूर्ण अहंता पदावर त्या पट्टाभिषेकास पात्र करून सिद्धांत सिंहासनारूढ करेल. ओवी क्रमांक 61. चांगदेवा तुझेनी व्याजे, माऊलिया श्री निवृत्तीराजे, स्वानुभव रसाळ रवाजे दिदले लोभे. अर्थ, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चांगदेवा, तुझ्या कोऱ्या पत्रावर उत्तर लिहिण्याच्या निमित्ताने माऊली श्री निवृत्तीनाथ यांनी आत्मानुभवाचा रस भरीत खाऊ, स्वात्मानुभवाच्या रसाने पूर्ण उथंबलेला खाऊ ममतेने मला दिलेला आहे, मला लाभलेला आहे. ओवी क्रमांक 62. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. अर्थ, या ओवीत आरशाच्या रूपकाने ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव या दोघांची स्थिती काय झाली तिचे वर्णन केले आहे. दोन स्वच्छ आरसे एकमेकांसमोर धरले असता त्या दोघात कोणता आरसा आपले प्रतिबिंब दुसऱ्या आरशात पाहत आहे हे जसे सांगता येत नाही, त्यांचे मधील पाहणारा व दाखविणारा हा भेद नाहीसा होतो. आरसे निर्जीव आहेत, त्यांच्या ठिकाणी पाहणे ही क्रिया संभवनीय नसल्याने ज्ञानेश्वर महाराज मुद्दाम डोळस असे विशेषण देत आहे. ज्ञानदेव आणि चक्रपाणी हे दोन्ही शुद्ध आत्मज्ञान संपन्न डोळस आरसे एकमेकास पाहता एकमेकांच्या देहदृष्टीने असणाऱ्या भेदभावास दोघेही मुकले. कैसे मुकले, कसे पूर्णपणे मुकले, म्हणजेच दोघांमधील भेद नष्ट होऊन भेदातीत होऊन दोघे स्वात्मस्वरूपात समरसून गेले. ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव या दोघांच्या संवादात परस्परातील भेद जाऊन एकमेकांनी एकमेकात आत्मतत्व पाहिल्यामुळे आत्मस्वरूपात समरस झाले. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाची स्थिती झाली. ओवी क्रमांक 63.
तिये परी जो इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. अर्थ, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आणि सांगदेव यांनी परस्परांना दर्पण करून त्यात आत्मस्वरूपाशी समरस झाले, त्याचप्रमाणे जो या ओव्यांना आरसा करून अभ्यासपूर्वक अवलोकन, श्रवण, मनन, निधिध्यासपूर्वक परिशीलन करून त्यात आपले प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला आनंद घन अशा आत्मस्वरूपापासून आपण भिन्न नसून तेच आपण आहोत असा प्रत्यय येईल. म्हणजेच अवलोकनाचा परिपाक होताच हा मुमुक्षू सिद्ध अवस्थेतल्या परमानंद सुखाचा आत्मा एवढिया मिळेल सुखा, आत्मसुखाचा साक्षात्कार येईल, आत्मानंदच अनुभवील, आत्मानंदाला मिळून राहील. ओवी क्रमांक 64. नाही तेची काय नेनो असे, दिसे तेची कैसे नेनो दिसे, असे तेची नेनो अपैसे ते की होईजे. अर्थ, जे नाही म्हणून समर्थावे ते आहे असे सिद्ध होते. जे नाही म्हणू जाईजे तव विश्वाकारे देखीजे. विश्वाच्या आकाराने दिसते ते काय आहे सांगा म्हटले तर नेनो कळत नाही. आणि साचाची जरी नाही तरी महदाधिक कोणे ठाई, स्फुरत कैचे काही ते नेविन असे. दिसे आम्ही त्यास प्रत्यक्ष पाहतो, आणि विश्वाची ऐसे म्हणजे तरी ते माया. तेची कैसे दिसे, कारण दिसते ते तर मिथ्या, काय कळत नाही, असे तेची नेनो. असणे आणि नसणे हे नाही जेथ होणे, आहे नाहीचे अतीत निरपेक्ष अस्तित्व, ते अपैसे नित्यसिद्ध निर्विषय शुद्ध असणे त्या वस्तूचे आहे. जे नेनो न कळणारे आहे ते अपैसे आपले आत्मस्वरूप आहे व तेच आपण व्हावायचे आहे. त्याचे स्वरूप गोचर नाही, परंतु ते तर आम्ही आहोतच. विवरण, नाही त्याची काय नेनो असे श्रुतीने त्या आत्म्याचे निषेधमुखाने वर्णन केले आहे. दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणिजे, अमुक ऐसे म्हणिजे ते जे नव्हे. जे होय ना नोहे, जे नाही ना आहे, तेथ ब्रह्मा आत्मा ईशू यया बोलामुळे सौरसू, न बोलण्याही पैसू नाही तेथ. नाही म्हणण्याचा प्रसंग का येतो तर तो निर्विषय आहे म्हणून. परी अनेका का आपणया, न पुरे विशो होवा वया, म्हणून न असा वया कारण की. यामुळे शून्यवादाचा प्रसंग उपस्थित होतो. तरी काही नाही सर्वथा, ऐसी जरी व्यवस्था, तरी नाही हे प्रथा कवनासी. शून्य सिद्धांत बोधू, कोणे सत्ता होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तूसी जो. शून्यच आहे असे जर तुला म्हणावायचे असेल तर शून्य आहे हे कळले कुणाला? शून्याची प्रतीती कोणास? मग आहे तरी कसे? जो निरंजनी निदेला अनिकी नाही देखिला, आपुलाही निमाला आठवदया. परी जीवे नाही नोहे तैसे शुद्ध असणे आहे, हे बोलणे नसाहे आहे नाहीचे. तैसे असणे का नसणे हे नाही जया होणे, नसोनी असणे ठाये ठाऊ. न होणी असणे विना असणे जे, असे दुम मात्र नेनो कोणत्याही प्रमाणांना विषय होत नाही. असे तेची नेनो अपैसे ते की होईजे. असे निर्विषय नित्यसिद्ध शुद्ध असणे त्या वस्तूचे आहे की जे न कळणारे तेच अपैसे आपले आत्मस्वरूप आहे व तेच आपण व्हावायचे आहे. ओवी क्रमांक 65. निदे परवते निदे जने, जागृती गिळोणी जागणे, केले तैसे गुंफणे ज्ञानदेवो म्हणे. अर्थ, व्यवहारिक निद्रेच्या पलीकडील हे योग निद्रेचे निजणे आहे. सहा जे आघवेची आहे तरी कोणा कोण पाहे, ते न देखणेची आहे स्वरूप निद्रा.
सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे. अशी स्वरूप निद्रा, स्वस्वरूपी हे स्वाभाविक निजणे. समाधी बोधे निजविसी बुझावणे. ज्या स्वरूप ज्ञानरूपी निद्रेमध्ये वृत्तीचाही लय झालेला असतो अशी योगनिद्रा. निजी निजरूपी निजविला तुका अनुहात बाळका हल्लरू गाते. तसेच जागृती गिळूनी जागणे ज्ञान गिळोनी गातो गोविंदुगा. अहम ब्रह्मास्मी ऐसी वाणी एक वेळ पडलिया काने. अविद्या निद्रा गेली पळवणी तक्षणी जागिन्नला. तैसा विश्वस्वप्नेसी माया नीद सांडोनी धनंजया. सहसा चेईला अद्वया नंदपणे जो. या जागृतीला गिळून जागणे. अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊने गेले. ऐसे जाणणे विन उरले जाणते जे. मग द्वैताद्वैतातीत मीची आत्मा एको निभ्रांत. जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिगे. तेथ चेईलिया एकपण दिसे जे आपुलिया आपण. तेही जाता नेनो कोण होईजे जेवी. तैसा बोध्य जाता गिळतू बोधू बोधे ये मज अतो. अशा सापेक्ष जागृत अवस्थेला अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञानरूपी जागृत अवस्था गिळून केवळ आत्मजागृती आहे असे निर्विशेष आत्मतत्व ते या 65 ओव्यांच्या माळेत गुंफले आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. श्री विठ्ठला अर्पणमस्तु.